समाज निघाला, जो माहोल रॅलीमध्ये होता साहेब, तो माहोल आता इथं दिसत नाही. फिरणारे बरेच आहेत, जे भीम सैनिक असतील ते पॅन्डॉल मध्ये येऊन बसतील, पेशव्या असतील त्याने बाहेर फिरलं तरी चालेल. जनावराला पण भूक लागल्यानंतर, चारा खाल्ल्यानंतर जनावर संतुष्ट होतं, तसा माणूस सुद्धा, माणसाला डोकं आहे आणि चारा जेवल्यानंतर तो संतुष्ट होत असेल तर त्या जनावरामध्ये आणि माणसामध्ये काहीच फरक राहत. ज्याला मेंदूची भूक आहे त्याने पॅन्डॉल मध्ये येऊन बसायचं. मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. बुद्धांच्या नंतर जिजाऊ, बुद्धांच्या नंतर जिजाऊ, शिवांच्या नंतर लहू, फुलेंच्या नंतर शाहू आणि बाबासाहेबांच्या नंतर अण्णाभाऊ. हीच माझी विचारधारा आहे. म्हणून मी इथं म्हणतो, अण्णाभाऊ साठे आमचे अण्णा आहेत, महात्मा फुले आमचे आजोबा आहेत, छत्रपती शिवराय आमचे पंजोबा आहेत आणि बाबासाहेब माझा बाबा आहे. म्हणून तर मी इथं बोलण्यासाठी उभा आहे. मला इथं बोलवलं, मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचा मी आभारी आहे. मी व्यासपीठ बोलणार नाही, कारण की व्यासाचा आणि माझा काही संबंध नाही. मी बुद्ध पीठ म्हणू शकतो, फुले पीठ म्हणू शकतो, छत्रपती शाहू महाराज पीठ म्हणू शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीठ म्हणू शकतो, छत्रपती शिवराय पीठ म्हणू शकतो. म्हणून या विचारपीठावरती स्थानपन्न सर्व मान्यवर प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर, शिंदे साहेब, वैशालीताई, किशोर शिंदे साहेब, वसंतजी मोरे साहेब आणि सर्व सहकारी, माझे मित्र मोनितजी तांबे, संजयजी तांबे, कोकण क्रांती रिक्षा चालक मालक संघटनेचं सर्व युनिट, इस्माईल भाई, आशिफ भाई, कॅमेरामन पंकज भुरे, सर्व सहकारी आणि इथं माझ्या जमलेल्या बाबासाहेबांच्या भीमसैनिक आणि बाबासाहेबांच्या लेखींना सलाम करतो आणि बोलण्यासाठी सुरुवात करतो. ज्या महापुरुषांच्या त्यागातून आम्ही घडलो, ज्या महापुरुषांच्या त्यागातून आम्ही घडलो, ज्या महापुरुषांच्या त्यागातून आम्ही घडलो आणि त्या त्यागाचा जर परतफेड आज आम्ही करू शकत नसू तर आमच्या एवढं परोपकारी कोण होऊ शकत नाही. आम्हाला सर्व गोष्टी फुकट भेटल्या, शिक्षण मोफत भेटलं, पाण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही, कशासाठी संघर्ष करावा लागला नाही. मी ज्या कम्युनिटीतून येतो, माझं शिक्षणाचे फी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरली. तुम्ही म्हणाल कशी? कारण की मी शिकायला सुरुवात केली आणि मला स्कॉलरशिप चालू झाली. बाबासाहेब निघून गेले तरी पण माझी शाळेची फी बाबासाहेब भरत होते आणि आज देखील बाबासाहेबांच्या उपकारातून जो शिकलेला वर्ग निर्माण झाला, ज्याला जय भीम बोलायला लाज वाटते. आम्ही एका कार्यालयात गेलो, जय भीम घातलं तर इथं नका बोलू, लाज वाटते, अशा लोकांची कीव येते. ज्या माणसाच्या त्यागातून, ज्या माणसाच्या परिश्रमातून आम्ही घडलो, ज्या माणसाने आपल्या समाजाला घडवण्यासाठी, समाजातली मुलं शिकण्यासाठी आपल्या मुलांची आहुती दिली, जो बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर, राजरत्न, मुलगी इंदू, आवडता मुलगा राजरत्न, याचा ज्यावेळेस मृत्यू होतो, त्यावेळेस आजारी पडतो, त्यावेळेस रमाई बाबासाहेबांना लंडनला पत्र व्यवहार करतात की बाबासाहेब राजरत्न आजारी आहे, तर त्याच्या औषध पाण्यासाठी काहीतरी पैसे पाठवावेत. बाबासाहेबांचं पत्र येतं, उत्तर येतं, रामू माझ्याकडे त्याच्या औषधालाच काय तर त्याचं कपन खरेदी करायला सुद्धा पैसे नाही. त्या त्यागातून जर आम्ही निर्माण झालेले असू आणि आम्हाला त्याची कीव येत नसेल तर मला असं वाटतं
आम्हाला सर्वच गोष्टी फुकट भेटल्या आणि फुकट भेटल्या त्यामुळं त्या गोष्टीची आम्हाला किंमत समजली नाही, त्या गोष्टीची किंमत समजली नाही. आम्ही आज देखील 14 एप्रिल आलं काच जागे होतो. बाबासाहेबांची जयंती विचारांनी वर्षभर साजरी झाली पाहिजे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज जर घडवायचा असेल तर बाबासाहेबांचा विचार बहुजन समाजामध्ये घेऊन गेला पाहिजे. बाबासाहेब एका जातीचे नव्हते तर या देशाचे होते. बाबासाहेब आपल्या समाजावरती बाबासाहेबांच्या सोबत छत्रपती शाहू महाराजांचे खूप उपकार आहेत. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन ज्यावेळेस मुंबईला आले, डबक चाळीमध्ये आले, त्यावेळेस कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना मुंबईला भेटायला आले. आपल्या खोळीची कडी वाजवली, भीमराव येथेच राहतात का? बाबासाहेब म्हटले कोणतरी आवाज देत आहे. बाहेर येऊन बघितलं तर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. बाबासाहेब शाहू महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही एवढी कशाला तसदी घेतली? तुम्ही जर निरोप पाठवला असता तर तुमच्या भेटीला आम्ही आलो असतो. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, आम्ही तर परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे. परंपरा ज्ञानाच्या घरी आली तर बिघडलं कुठं? ज्ञानाच्या राजाला भेटायला आली तर बिघडलं कुठं? आज अशी परिस्थिती आहे. जे शाहू महाराज बाबासाहेबांना मोठ्या भावासारखं शेवटपर्यंत साथ दिली. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. आमचा समाज विसरला. खंत वाटते आमच्या समाजाने शाहू महाराजांची जयंती खरंच सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे. आज सत्ता में बांटने वाले हाथ हमारे नहीं है, इसके लिए हम लोगों को मांगना पड़ता है. आमचा समाज दुसऱ्यालाच राजा बनवत आला आणि त्याच्याकडे मागण्याची कामं केली. बाबासाहेबांनी आम्हाला जसा मताचा अधिकार दिला तसा मत घेण्याचा सुद्धा अधिकार दिला. म्हणून वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिसके सीने में दम नहीं. लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, साले खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे. इतिहास आहे अपना, आमचा इतिहास आहे सम्राट अशोकाचा, आमचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांचा, आमचा इतिहास आहे भीमा कोरेगावचा. आम्ही एवढंच आहे की बुद्धाला स्वीकारलं, त्यामुळं शस्त्र सोडलेलं आहे, चालवायचं विसरलेलो नाही. आम्ही कधी पण उठू शकतो. भीमा कोरेगावला आमच्यावरती भ्याड हल्ला करणाऱ्या त्या समाज कैतकांचा निषेध करतो आणि जो काही त्रास आमच्या लेकरा बाळांना महिला वर्गाला तिथं झाला, मी त्याचा प्रत्यक्ष साक्षी आहे. 1 जानेवारीला जो त्रास झाला, आमच्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, त्या फडणवीस सरकारचा सुद्धा निषेध करतो. म्हणून मी म्हणतो बाबासाहेब किती शिकले? प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब MA, MSc, DSc, LLD, DLED, MPhil, PhD, भारत लॉ एवढ्याच जर डिग्र्या लावू शकतो. आम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिल्यानंतर आम्ही किती डिग्र्या लावल्या पाहिजे? बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या डिग्र्या लावल्या, आम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली, आम्ही किती डिग्र्या लावल्या? या बोलायला एवढंच वाटतं. तेरे सर फिरे परिंदों की भी
तेरे सर फिरे परिंदों को भी पैर काट सकते हैं हम, वतन है मोहब्बत दिल में वरना तलवार भी बांध सकते हैं हम. या बाबासाहेबांच्या उपकारातून तयार झालेले सर्व बांधव, बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिली या देशाला दिली, एका जातीसाठी दिली नाही. हे जे बोलतात ना की आरक्षणावरून जो तो बोलत असतो, कोण बोलतं की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. कांबळे साहेब, आरक्षण जर तुम्ही बोलत असाल, आरक्षण जर आर्थिक निकषावरती दिलं पाहिजे, तर मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो नाकारला इथल्या लोकांनी, तो आर्थिक निकषावरती नाकारला का जातीच्या निकषावरती नाकारला? मी बोलतो शाहू महाराजांना जो वेदोक्त प्रकरणात त्रास दिला, तो जातीच्या निकषावरती दिला का आर्थिक निकषावरती दिला? बाबासाहेबांना जे शाळेच्या बाहेर बसवलं, ते जातीच्या निकषावरती बसवलं का आर्थिक निकषावरती बसवलं? तुम्हाला 2500 वर्ष संधी होती आणि आम्हाला बंदी होती. तुम्हाला 2500 वर्ष संधी होती आणि आम्हाला बंदी होती. आम्ही आमची लायकी 50 वर्षामध्ये घटना दिल्यानंतर 50 वर्षामध्ये सिद्ध केली. तुम्हाला संधी असताना 2500 वर्षामध्ये तुम्ही जर तुमची लायकी सिद्ध करू शकत नसाल, तर जर तुम्ही नालायक ठरत असाल, तर तुम्ही नालायक ठरलात, तर त्याला जबाबदार आम्ही नाही, त्याला जबाबदार तुम्ही आहात. म्हणून इथल्या लोकांना सांगू इच्छितो, ओबीसी समाजाला सुद्धा सांगा, 341 कलम एससी साठी दिलं, एससी साठी आरक्षण दिलं 341 कलमानुसार, 342 नुसार एसटी साठी आदिवासी बांधवांसाठी आरक्षण दिलं. आणि या दोघांच्याही आपल्या जातीच्या अगोदर ओबीसी बांधवांसाठी 340 कलम बनवलं. याची अंमलबजावणी इथल्या सरकारने केली नाही. याला जबाबदार बाबासाहेब नाही, तर इथली शासन आणि प्रशासन चालवणारी व्यवस्था जबाबदार आहे. म्हणून मला बोलायचंय की ओबीसी बांधवांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आम्ही आरपीआयचं काम केलं, आम्ही आरपीआयचं काम केलं, पण बौद्धवाडी शिवाय आरपीआयला कुणीकडेच घेऊन गेले नाही. आरपीआयचा बाबासाहेबांच्या आरपीआयचा विचार कुणीकडे घेऊन गेले नाही. जो आरपीआयचा फक्त आरपीआय बोलली तर बौद्धांची नाही, तर ती पूर्ण देशाची आहे. किती दिवस दुसऱ्यांचे झेंडे वाजवणार? दारूच्या बाटलीसाठी आणि मटणाच्या तुकड्यासाठी समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधणाऱ्या समाजाच्या पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी सांगू शकतो, कार्यच नाही करता फिर भी कार्य करता. त्या पुढाऱ्यांना सांगू शकतो, तुमच्यासाठी, तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाला कुणाच्या दावणीला बांधू नका. जर तुम्हाला वैयक्तिक तुमचा स्वार्थ साधायचा असेल, बाबासाहेबांच्या जे मत दिलं, बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला तुम्हाला, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जो त्याग केला, त्या त्यागाची किंमत तुम्हाला मोजता येत नसेल, तुम्ही जर 500 आणि दारूच्या बाटली सोबत आणि मटणाच्या तुकड्यासोबत बाबासाहेबांनी दिलेला अधिकार जर विकत असाल, तर तुम्हाला शपथ आहे तुम्ही बाबासाहेबांना विकताय. मला तुम्ही म्हणाल की तुम्ही जास्त बोलता, खेद आहे, खेद येतो. आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो, माझं वय आता 36 वर्ष आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत माझं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. घर सोडलेलं आहे, माझं घर भाऊ चालवतो. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं की आम्ही ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस समाजाची अवस्था बघून इथल्या व्यवस्थेने काय केलेले आहे. किती दिवस मागायचं दुसऱ्यांची, किती दिवस दुसऱ्यांच्या समोर लाचारी पत्करायची. जसा मत देण्याचा अधिकार आहे तसा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. बाबासाहेबांचा पोरगा म्हणून सांगू इच्छितो तुम्हाला की बाबासाहेबांच्या पोराच्या शिवाय या रायगड जिल्ह्याचं राजकारण चालू देणार नाही. बाबासाहेबांच्या लेकींच्या शिवाय या रायगड जिल्ह्याचं राजकारण चालू देणार नाही. ज्यांना विकायचं समाजाला, ज्यांना की एवढं सांगतो
की तुमची किंमत एवढी संतोष हिरवे इथं वाढवून जाणार आहे की तुम्हाला खरेदी करणारा या देशात, या रायगड जिल्ह्यात, महाराष्ट्रात पैदा होणार नाही कोण, याची जबाबदारी मी घेतो. कारण की ते खरेदी करणारे जेवढे आहेत त्यांना भिकारी केल्याशिवाय राहणार नाही. कारण की तो आमचा माणूस बाबासाहेबाच्या भीम सैनिकाला खरेदी करू शकत नाही, एवढी ताकद या भीम सैनिकाची करून ठेवी. भविष्यात मी कुठे जाईन सांगू इच्छित शकत नाही. मला कुठलाही जिल्हा दिला जाऊ शकतो, मी कुठल्याही जिल्ह्यात जातो. माझं आयुष्य एमपी मध्ये गेलं, झारखंड मध्ये गेलं, छत्तीसगड मध्ये गेलं, युपी मध्ये गेलं, बिहार मध्ये गेलं. 13 वर्ष घराचा त्याग केलेला आहे. आम्हाला आमच्या विचाराचं राज्य या देशात आणायचं आहे. आम्ही काम केलं. युपी मध्ये मायावतीला 4 वेळा मुख्यमंत्री केलं. जिथं जय श्रीराम होता तिथं जय भीम बोलून 4 वेळा राज्य आणलं. युपीच बघितलं, आज स्मारकासाठी तुम्हाला 40 वर्ष झिजावं लागतं. माझी सत्ता आली, किती स्मारक, किती विद्यापीठ अशीच बनवली. रायगड जिल्ह्यात कुणाची लाचारी पत्करून देणार नाही याची गॅरंटी देतो. राज्यघटनेत काय आहे तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आहे, महात्मा फुलेंची समता आहे, शाहू महाराजांचं आरक्षण आहे, शहाजी महाराजांचा विचार आहे, संत कबीरांचा विचार आहे, जगद्गुरु तुकारामांचा विचार आहे, राज्यघटनेमध्ये आहे. अनेक लोक म्हणतात राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली काय. अरे जा संसदेत जाऊन बघा, सेंट्रल हॉल मध्ये लिहिली एकट्याने म्हणून दिली एकट्याने. तुम्ही काय सांगताय आम्हाला? जे मसुदा समितीमध्ये 7 जण होती त्याच्यामधला 1 जण आलाच नाही. 2 जण आजारी पडले, 1 जण अमेरिकेला निघून गेला, 2 राजकारणात व्यस्त राहिले. म्हणून माझ्या बापाने राज्यघटना लिहिली, म्हणून माझ्या बापाने राज्यघटना दिली. म्हणून जर लिहिली नसती तर दिली नसती. तुम्ही महाराष्ट्रात फिरताय, देशात फिरतो मी. तुम्ही ऐकलंय का बामणाच्या पोरीवरती बलात्कार झाल्याचा? वाचलंय का? कारण की ते शासक आहेत आणि आम्ही शोषित आहोत. शासकावरती कधीच अन्याय होत नाही, शोषितांवरती अन्याय होतो. जसं मी राजकीय काम करतो तशी माझी सुद्धा लष्करी भीमासारखी संघटना आहे. जिथं अन्याय तिथं मी असतो. म्हणून बोलतो, कुत्र्याची झुंड कधी क्रांती करू शकत नाही, पण बाबासाहेबांचे छावे मात्र क्रांती करू शकतात याची गॅरंटी देतो. डरपोक लोकांना कधी मर्द लोक घाबरत नसतात. तांबे साहेब, डरपोक लोकांना कधी मर्द लोक घाबरत नसतात. म्हणून बाबासाहेबांच्या छाव्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, संतोष हिरवे सोबत आहे, कधीच कुणाला घाबरण्याची गरज नाही. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु मानतात. बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानतात. महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानतात. छत्रपती शिवराय तुकोबा रायांना गुरु मानतात. आणि तुकोबा रायांच्या गाथेवरती बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता याची माहिती असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. बाबासाहेबांचा जन्म मऊ येथे लष्करी छावणीत झाला. ज्यावेळेस शस्त्रांची लढाई होती त्यावेळेस छत्रपती शिवराय ढाल आणि तलवारीने लढले. आणि ज्यावेळेस विचारांची लढाई होती त्यावेळेस बाबासाहेब पेन आणि पुस्तकाने लढले. म्हणून मी इथल्या लोकांना सांगतो, आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम आहे. काय संभ्रम आहे? बुद्धांनी धम्माची जी दीक्षा दिली, 5 घंटेना जी दीक्षा दिली साधनातला, ती आमची लोक समजतात की 5 ब्राह्मण असतील.
बुद्ध काय म्हणतात? समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव. बुद्ध समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभावावरती त्यावेळेस का काम करतात? तर या देशामध्ये समता नव्हती तर असमानता होती, न्याय नव्हता तर भेदभाव होता, न्याय नव्हता तर अन्याय होता, बंधुभाव नव्हता तर भेदभाव होता, स्वातंत्र्य नव्हतं तर गुलामी होती. आणि ही गुलामी जी होती, अन्याय जो होता, भेदभाव जो होता, स्वातंत्र्य जे नव्हतं, हे निर्माण करणारं कोणतरी असेल. इथं जी वैदिक धर्म व्यवस्था होती, या वैदिक धर्म व्यवस्थेच्या विरोधात बुद्धांचं आंदोलन होतं. मग ही वैदिक धर्म व्यवस्था असमानता, अन्याय, भेदभाव, गुलामी हे निर्माण करणारं तर कोण असेल? ही निर्माण करणारी जी ब्राह्मणी धर्म व्यवस्था होती, त्या धर्म व्यवस्थेच्या 5 ब्राह्मणांना तुम्ही म्हणताय की आंदोलनाचं पहिलं ट्रेनिंग दिलं साधनाचं. मी उदाहरणासाठी सांगतो, आज जे भारताचा शत्रू पाकिस्तानला मानलं जात आहे, भारताच्या संरक्षण डिपार्टमेंटने बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग जे आहे ते भारतातल्या सैनिकाला न देता पाकिस्तान मधल्या दिलं तर काय होईल? तर ते त्याचा पहिला प्रयोग आपल्यावरती करतील. मग बुद्धांचा जो विचार आहे, आंदोलन आहे, त्याचं पहिलं ट्रेनिंग आपल्या शत्रूला देतील का? कारण की बुद्धांनीच आम्हाला तर्क लावायला सांगितला, आम्ही तर्क लावला पाहिजे. बुद्ध काय म्हणतात त्यावेळच्या भिक्खू संघाला? चरक भिक्खवे चारिकम अत्तानुहिताय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण बहुजन हिताय बहुजन सुखाय. भिक्खू संघाला सांगितलं की बहुजन समाजामध्ये जाऊन चारिका करा. काय सांगा लोकांना? तर जी विचारधारा लोकांच्या प्रथम सुद्धा कल्याणकारी आहे, मध्यंतरी सुद्धा कल्याणकारी आहे, अंतामध्ये सुद्धा कल्याणकारी आहे. मी जास्त बोलणार नाही, वक्त्यांना बोलायचंय, त्यामुळं संपवण्याच्या याच्यामध्ये थांबतो. इलेक्शनच्या वेळेस जे महारथी, रथी महारथी तुमच्याकडे येतील, त्यांना काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. माझे मुस्लिम मित्र सगळे आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या साहेब. दिया ताजमहल हिंद को वो शख्स मुसलमान ही था, यही नहीं लहराता तिरंगा लाल किले पे ताबीर मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान लिखा जिसमें तराने वतन मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. लड़ा जिसने सबसे पहले अंग्रेजों के खिलाफ वो टीपू सुल्तान मुसलमान ही था. और जिस दिन आजाद हुआ मेरा देश, वो दिन जुम्मे का और महीना रमजान का ही था. सबको रमजान की बधाई देता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज. धन्यवाद हिरवे साहेब. खूप असं चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. मी या संपूर्ण मार्गदर्शनावर एक 4 ओळी सांगेन की जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले, जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले. ज्यांनी इथल्या बहुजनांचे आत्मे दुखावले ते महात्मे झाले. ज्यांनी कधी हातात तलवार घेतली नाही ते हृदय सम्राट झाले. ज्यांच्या मायेने कधी हातात खुरपणं धरलं नाही, बापानं कधी लुंगणं धरलं नाही, ते शेतकऱ्यांचे नेते झाले.